नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तनिषा भिसेंना 4 ते 5 दिवस इंदिरा IF मध्ये ठेवणं चुकीचं होतं। ससून रुग्णालयाच्या चौकशीत महत्त्वाचा निष्कर्ष। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांची काय भूमिका होती ते स्पष्ट करा। अहवाल दिल्यावर ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीला पोलिसांची विनंती। यवतमाळमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलीचा नदीत बुडून मृत्यू। पाईपलाईन असून पाणी नाही, हँडपंपही धुळकात। काठोळा पारधी वेड्यात पाण्याचं दुर्भक्षण। यवतमाळमधील मुलीच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करणार। आदिवासी मंत्री अशोक भोईकेंचं आश्वासन। तर सोलार पॅनल घेऊन आदिवासी विभागाचे प्रकल्प निरीक्षक पथकासह मुलीच्या गावात दाखल। यवतमाळच्या पारधी बेड्यावर आदिवासी विकास विभागाचा पथक दाखल। बंद पडलेला पंप सुरू करण्याचे प्रयत्न। सोलर पॅनलद्वारे कायमस्वरूपी वीज देण्याची खटपट। बीडच्या सोनगावमधील वकील महिलेला सरपंचासह 10 जणांकडून काट्या पाईपनं अमानुष मारहाण। मंदिरातील लाऊड स्पीकर विरोधात तक्रार केल्यानं मारहाण केल्याचं समोर। 10 जणांवर गुन्हा। हिंदी विषयाच्या सक्तीविरोधात मनसेचं आंदोलन। मुंबई आणि पुण्यात मनसे सैनिकांकडून हिंदी सक्तीच्या GRची होळी। मोदींना मराठी इंग्रजी येत नाही म्हणून ते हिंदी लादतायत। संजय राऊतांचा हल्लाबोल। राज ठाकरेंचं स्क्रिप्ट सागर बंगल्यावरून आल्याचा टोला। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कास्तेला अटक। बीडमध्ये दाखल। तर पोलीस महानिरीक्षकांकडून सेवेतून बडतर्फीची कारवाई। नाशिकमध्ये पोलिसांवर दगडफेक प्रकरणी आतापर्यंत 38 जणांना अटक। MIM शहराध्यक्ष मुख्तार शेखसह 6 जणांना 1 दिवसाची पोलीस कोठडी। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Facebook पेजला लाईक करा आणि Instaला फॉलो करा।